मोठीच्या मोठी यात्रा भरवली बांधकाम तर मला वाटलं मी खरंच तिरुपतीला आले का काय काय की असं आहे का? एवढं मोठं बांधकाम आहे खरंच तसं बांधकाम आहे बरं का मग मला सांगा यांना आशीर्वाद द्यायला महिला मंडळाला आशीर्वाद द्यायला या ठिकाणी आताच्या आता कुणाला बोलवायचंय लगेच 2-4 दिवसांनी बोलवता का मग अहो म्हणजे हे तर बोलवायचं अहो लगेच आलं पाहिजे अर्जंट आला पाहिजे आशीर्वाद दिला पाहिजे निघून गेलं पाहिजे असं आहे काय हो तुमच्या आईला बोलवून घ्या बरोबर आहे ना पैसे चोरी गेलेत का बायकोने शिवाय दिल्यात का मेवण्याने शिवाय दिल्यात का बायकोने आणल्याचं नाही म्हणते का काही पाहुण्यात त्रास दिलाय का बँकेचं दिलंय का मोबाईल हरवलाय का मग काय झालंय आडवं बोला काय झालं आडवं आपण कार्यक्रमामध्ये घरचं भांडण घरी पण इथं कार्यक्रम झाला पाहिजे हे लोक माझ्या तोंडाकडे बघायला लागलेत बरोबर आहे मग आता बरोबरच काय आपल्याला कार्यक्रम कशाचा आहे यात्रेनिमित्त कार्यक्रम आहे आणि मग यात्रेनिमित्तची या कार्यक्रमाला माझ्या माता बहिणीला आशीर्वाद द्यायला रशी बांधवाला आशीर्वाद द्यायला कुणाला बोलवायचंय तुम्हाला आता म्हणलं नाही का तुमच्या आईला बोलून घेतो खलास करीन खलास पंढरपूर काय सुनं पडणार नाही तू गेल्यावर एवढ्याला माणूस असं बांधून कोण आहे मालक तुझा हो शाही ओ शाहीर इकडे या बाहेर बाहेर मग काय कर आता बाहेर येऊन मला 60 वर्ष झाले मी बाहेरच फिरतोय काय माणूस आहे का भिकारा तुम्ही बी काय झालं काय कळतं का तुम्हाला कळाल्याशिवाय बोललो का अहो हा माणूस कुणाचा तुम्ही ओळखलं नाही काय? मी जर ओळखला असतं तर विचारलं असतं का तुम्हाला अहो या माणूस आमच्या सर्व 10 जणांचा 10 जणांचा आधारस्तंभ 10 जणाला आधार देणारा आधारस्तंभ अरे ना काय डोकं बिकं आहे का अहो मग उगत केस आले ती का वर अक्कल आहे का मग इथपर्यंत बिघडाकली झालाय का अरे ना काय शिकवलंय का अहो सुशिक्षित घराण्यातला पोरगा 14 वर्ष पहिलीतच होता राजीनामा देऊन मास्तर घरी गेलं पगारी सोडून पण बाजारानं शाळा सोडली नाही कशासाठी त्या तांदळासाठी महिला मंडळ तुमच्या लेकरांना बी सांगा लेकरं यांचा आदर्श घ्या बरं म्हणजे लवकर आणायला मिळचाल अहो आला नाही आला हा मला आडवा बोलला अहो आडवा का ते बरगाडीतनं बोलतोय तोंडानं बोललाय माझ्या कानानं ऐकलंय मी मग आता पात्र तोंडानेच बोलले ते म्हणलं आशीर्वाद द्यायला कुणाला बोलवायचंय काय म्हणलं हा मूर्ख माणूस काय म्हणतोय माहित आहे का जो मूर्ख तर मी मूर्ख ही मूर्ख जो मूर्ख म्हणलं आशीर्वाद द्यायला कुणाला बोलवायचंय 10 रुपये घेऊन या 10 रुपये घेऊन या बस पोटापुरतं झालं बस झालं ठेवा तिकडे ठेवा माझ्या नका पडत्याला म्हणून दिलंय पडत्याला म्हणून का काय राव अहो कलावंताला रुपये जरी बक्षीस दिलं तरी त्यासाठी खूप असतं ते बरोबर आहे त्याला धाडस लागतं बक्षीस द्यायला शाहीर हा मूर्ख माणूस म्हणतो जमिनी एकाची वैवाट दुसऱ्याची लागली का तो मूर्ख म्हणतोय माझ्याकडे सरळ हात करताय हा मूर्ख माणूस काय म्हणलं तुम्हाला हा मूर्ख माणूस म्हणला अहो शेरता धरू नका तेवढाच आहे तुझ्या आईला बोलव माझ्या आईला हो. आता तुम्हाला वर जावं लागेल पत्र्यावर पत्र्यावर काय कावळा आहे काय झाडावर काय माकड वाढणार आहे काय मग कुठं जायचं ती सांगा पटकन स्वर्गामध्ये म्हणजे मरायचं सांगता का मरायचं सांगू नका आताच मला भीती वाटते अहो जन्माला आल्याला कोण राहिलंय मॅडम अहो ह्यो मला पुढे घातल्याशिवाय जाणार नाही काय तुमच्या बी आलं तर त्या अगोदर जायचे नाही नाही हा असं नाही होणार आणि आई म्हणलं का आई म्हणजे तुमच्या एकटीची नाही माझी एकटीची नाही नव पंचका बेटीची त्यांची सुद्धा आहे महिला मंडळाची त्यांची तर अगोदरच रशी मंडळाची त्यांची पण महिलांना जिवंत जायचं नाही बरं काही पण आपल्या करून अहो आई म्हणजे जगाची जगन्माता तुळजा भवानी ती आई तुम्हाला कोणची वाटली मला वाटलं आमच्या दोघा बहीण भावाचं भांडण झालंय आम्हाला वही तर लागणार ती काय की आम्हाला वाटलं आम्ही दोघंच येड आहे काय हो मी
म्हणायचं तुमची महाराष्ट्राची कुलस्वामिनी हा, हा.